खरं म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार बोलल्यानंतर मी बोलणं हे मी उचित समजत नाही. पण तरी त्यांचा आग्रह होता की कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मी बोलावं. आज प्रथमतः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाल्यानंतर आज प्रथमतः आपण कोल्हापूरला आला, याबद्दल मी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि माझं मनोगत सुरू करायच्या अगोदर आपल्याला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू इच्छितो आणि मग मी 1-2 मिनटं बोलतो. पाटील सर आपण जाऊया. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आज कोल्हापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे. आणि खरोखरच जो उद्दिष्ट घेऊन ते आज आलेले आहेत की MPL असेल, WMPL असेल, हे ना आपण कशा पद्धतीने पुश करू शकतो, कशा पद्धतीने प्रमोट करू शकतो, ह्याच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांचे अध्यक्ष रोहित पवारांच्या माध्यमातून, सचिव आपले कमलेश विसाळांच्या माध्यमातून ही आपल्यासमोर आम्ही सगळेजण इथं बसलो आहे. पण मला मनापासून कौतुक करायचं आहे, त्यांचं अभिनंदन करायचं आहे. खऱ्या अर्थाने एक ज्याला आपण स्टेट ऑफ आर्ट क्रिकेट म्हणतो, जर महाराष्ट्रात जर कोणी सुरू केलं असेल तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारांच्या पुढाकाराने आज MPL आणि WMPL पहिल्यांदा मागच्या वर्षीपासून ही सुरुवात झाली. हे म्हणणं फार सोपं आहे, पण हे सगळं घडवणं हे फार अवघड काम आहे. एक क्रिकेटच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला एक नाविन्यपूर्ण एक काळ सुरू झाला आहे असं म्हटलं तर सुद्धा काय चुकीचं होणार नाही. एक विजन बॉन्ड ठेवून रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आणि पूर्ण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सर्व अपेक्स बॉडी सगळे जिल्ह्यांना एकत्र घेऊन, पुण्यातल्या लोकांना एकत्र घेऊन एक वेगळं महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी एक अपेक्स कमिटीच्या मध्ये मेंबर होतो आणि अपेक्स कमिटीत कसं काम चालू असते, किंबहुना रोहित अजय शेर्के असताना तिथं काम कसं चालू होतं. आता अजय शेर्केंच्या आशीर्वादाने म्हणा आज रोहित पवार तिथं अध्यक्ष झाले आणि रोहित पवारांनी एक वेगळं नेतृत्व तिथं घडवलेलं आहे, जेणेकरून क्रिकेटचं एक वेगळं, पण नुसतं मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे तर उद्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सुद्धा चर्चा तितकीच व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचं नियोजन आहे. मला आपल्याला आनंदाने सांगायचं आहे की आज बघा ना, आज MPL असेल, WMPL असेल, तिथं ग्रामीण भागातला सुद्धा खेळाडू हा पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन खेळू शकतो. आणि म्हणून आज कोल्हापूरमध्ये 7 प्लेयर हे MPL मध्ये आहेत आणि WMPL मध्ये मुलींच्या ह्याच्यातनं 8 प्लेस खेळायला लागलेत. ही किती मोठी बाब आहे. म्हणजे ह्या मुलांना उद्या एक्सपोजर लेवल जे मिळणार, जे IPL मध्ये आपण पाहतो, आणि उद्या ह्याच IPL या WMPL MPL मध्ये हे ज्यावेळी आपले प्लेस जातील, ग्रामीण भागातले जातील, आज कोल्हापुरातले एवढे आहेत, उद्या बाकीच्या जिल्ह्यातले जातील, एक वेगळे एक्सपोजर देण्याचं काम हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे केलं आहे. मी मनापासून त्यांचं कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन वतीने मी आभार व्यक्त करतो. मी जास्त काय बोलणार नाही, पण त्यांनी सगळे मुद्दे सविस्तर पद्धतीने कव्हर केलेले आहेत. त्यातले महाराष्ट्रात त्यांचं काय विजन आहे त्यांनी सांगितलेलं आहे, पण ते कोल्हापूरचं विजनमध्ये सुद्धा त्यांनी कव्हर केलेलं आहे. प्रामुख्याने 2 मुद्दे त्यांनी पद्धतीने कव्हर केलेले आहेत. त्यातले महाराष्ट्रात त्यांचं काय विजन आहे त्यांनी सांगितलेलं आहे, पण ते कोल्हापूरचं विजनमध्ये सुद्धा त्यांनी कव्हर केलेलं आहे. प्रामुख्याने 2 मुद्दे त्यांनी स्पर्श केले. त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी स्पर्श केला ज्याचं